मॅडम येन मॅडम. जामकर साहेब आहेत का? हो आहेत. 1-2 मिनिट. साहेब, आमदार मॅडम आलेत. साहेबांनी बोलवलं. जामकर साहेब ते आमदार आहेस? नाही पीए. बरं. गुडघ्यात जीव नाहीये की मन का काम करत नाहीये? गुडघाही ठीक आहे आणि माझा मणका एकदम सुस्थितीत आहे, एकदम मजबूत. त्याच्यामुळे त्याला कळतं कधी वाकायचं, कुठे वाकायचं, कुणासमोर वाकायचं. चांगलंय. तुमचा सगळा रेकॉर्ड माहिती आहे मला. तुमची सगळी माहिती काढली मी. तुम्हाला तुमच्या खुर्चीची पर्वा नसेल, तुम्हाला तुमच्या नोकरीची पर्वा नसेल, पण मला माझ्या खुर्चीची आहे. म्हणून काय कुणालाही सपोर्ट कराल तुम्ही? माझं सगळं आयुष्य जनतेच्या मेहरबानीवर उभं आहे. जनता पाठीशी तर खुर्ची सलामत. आता लोकांना सुविधांपेक्षा बाबांवर जास्त प्रेम असेल तर मला त्यांच्या भावनांचा विचार करायला नको का? अहो, जनताच देवभोळी असेल तर मी नास्तिक बनून कसं चालेल? शेवटी तीच आमची मायबाप. हो ना, पण मग जनता चुकत असेल तिला शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगा ना तुम्ही. तुमच्याकडून ते अपेक्षित आहे, पण तुम्ही ते सोडून दिलंय. उलट तुम्ही त्या टेलरच्या कळपात सामील झालात, त्या भोंदू बाबाला सामील झालात, तुम्ही गुलाम झालात त्या टेलरच्या तुम्ही. जामकर साहेब, यात चुकीचं काय आहे? लोकांना शहाणं व्हायचं नसेल तर आपण कशाला त्यात वेळ वाया घालवायचा? इतिहासाचा अभ्यास नाहीये वाटतं तुमचा. ज्यांनी ज्यांनी लोकांना शहाणं करायचा प्रयत्न केलाय ते तडफडून मेलेत. लोकांनीच त्यांना वाळीत टाकलंय, त्यांना मारलंय. त्यापेक्षा आपला शहाणपणा त्यांच्या मेंदूवर राज्य करण्यासाठी वापरला तर कधीही चांगलं. वहिनी, काय कसला विचार करतेस? काय नाही ग, त्या आमदार बाईचा. ती आमदार बाई खरंच यांचे भक्त झाले असेल का यामागं तिचा काहीतरी स्वार्थ असेल. ही राजकारणी माणसांना कुणाचेच नसतात. एखाद्याचा फायदा होत असेल तर त्याला वापरून घेतात आणि फायदा संपला, वापर करून झाला की फेकून देतात.